श्री स्वामी समर्थ सर्वांना। सुचिताच्या दुनियेमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। खूप कमी वेळात सुंदर अशी रांगोळी आज आपण तयार करणार आहोत। तर चला सुरुवात करूया आपल्या रांगोळीला। मी एक एक्झाम पॅड घेतलेला आहे, त्याच्यावरती मी गुगलवरून काढलेली हार्ट शेप फुलाची प्रिंट घेतली आहे, ती पॅडला लावून घेतली आहे। तशीच मी A4 साईजची OHP शीटसुद्धा लावून घेतलेली आहे आणि मार्करच्या साहाय्याने आपण हार्ट शेपचं फूल ड्रॉ करून घेतलेलं आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। ड्रॉ करून झाल्यानंतर आपल्याला ते एकदम व्यवस्थित कट करायचं आहे। कट करताना अजिबात घाई करायची नाही, नाहीतर मग जे ते आपण ड्रॉ केलेलं आहे ते पण कट होऊन जाईल। त्यामुळे तुम्ही एकदम व्यवस्थित जसा आपला शेप आहे त्या पद्धतीने कट करायचे आहे। 70% ग्लू आणि 30% पाणी घेतलेलं आहे। ते मिश्रण आपल्याला ड्रॉ केलेल्या छोट्या गोलमध्ये लावून घ्यायचं आहे। मी इकडे पिंक कलरच्या रांगोळीचा वापर केलेला आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छोट्या हार्टमध्ये मिश्रण लावून घ्यायचे आहे। मिश्रण लावून झालं की आपल्याला प्रत्येक हार्टमध्ये अगदी व्यवस्थित रांगोळी भरून घ्यायची आहे, कारण ही आपली फर्स्ट लेअर असणार आहे। त्याच्यामुळे आपल्याला ही एकदम व्यवस्थित नीट एकदम चारही हार्टमध्ये ती व्यवस्थित भरून घ्यायची आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपली रांगोळी भरून झालेली आहे। मग प्लेन पेपर घेतलेला आहे, तो रांगोळीवर ठेवून हलक्या हाताने रब करायचा आहे आणि एक्स्ट्राची रांगोळी काढायची आहे। आता मी नेक्स्ट स्टेप करत आहे। पहिल्या 2 हार्टमध्ये ग्लू भरून घेतला आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तो व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। मग त्यामध्ये आपल्याला रेड कलरची रांगोळी भरायची आहे, तीसुद्धा तुम्ही अगदी व्यवस्थित भरून घ्यायची आहे। घाई अजिबात करायची नाही आहे, कारण ही आपली फर्स्ट लेअर आहे। तीच जर व्यवस्थित झाली नाही तर दुसरी लेअर जी करणार आहोत ती व्यवस्थित होणार नाही। मग पुन्हा रांगोळीवर प्लेन पेपर ठेवून हलक्या हाताने रब करायचे आहे आणि एक्स्ट्राची रांगोळी काढून टाकायची आहे। अशा प्रकारे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दोन्ही फुलं तयार करून घ्यायची आहे। ज्या माझ्या मैत्रिणी पहिल्यांदा रांगोळी बनवत असतील तर त्यांना एकच गोष्ट सांगेन की रांगोळी काढतेवेळी अजिबात घाई करू नका। व्यवस्थित रांगोळी काढताना आनंद आणि संयम ह्या दोन्ही गोष्टी आपल्याकडे हव्या। मग बघा आपली रांगोळी केवढी सुंदर तयार होते। आणि हो, ज्या माझ्या मैत्रिणींना मराठी कळत नसेल तर त्यांनी मला हिंदी म्हणून कमेंट करा। जेव्हा जास्त कमेंट येतील तेव्हा मी हा व्हिडिओ हिंदीमध्ये बनवेन। तर चला, आपली फर्स्ट लेअर कंप्लीट झाली आहे। ती आता 1 ते 2 तास आपल्याला सुकवून घ्यायची आहे आणि सुकल्यानंतरच आपल्याला नेक्स्ट स्टेप करायची आहे। तर आता ह्या पुन्हा छोट्या हार्टमध्ये आपल्याला ग्लू लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये सेम कलर पिंक कलर आपल्याला भरून घ्यायचा आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला तो बघा भरायचा आहे। आता आपण पुढची स्टेप करणार आहोत। मोठ्या हार्टमध्ये सुद्धा आपण ग्लू लावून व्यवस्थित रांगोळी भरून घेणार आहोत। अशा प्रकारे आपल्याला पूर्ण फूल तयार करायचं आहे। ज्या मैत्रिणींनी रेडीमेड रांगोळीसाठी लागणारे साहित्य हा व्हिडिओ जर पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे, तुम्ही लिंकवर जाऊन बघू शकता। तर मैत्रिणींनो, मी बनवलेले रांगोळीचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर चला, आपण आपल्या रांगोळीकडे वळूया। आता मोठ्या हार्टमध्ये पुन्हा आपल्याला ग्लूची लेअर करायची आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये रेड कलर भरून घ्यायचा। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही स्टेप कंप्लीट करून घ्यायची आहे आणि ही पण आपल्याला पहिल्या वेळेसारखीच 1 ते 2 तास सुकवायची आहे। जर तुम्ही सुकवली नाहीत रांगोळी तर पूर्ण रांगोळी तुमची खराब होऊन जाऊ शकते। त्यामुळे सुकवायला हिला वेळ द्या आणि मगच आपण नेक्स्ट स्टेप करायची आहे। आणि हो, ही स्टेप खूप गरजेची आहे। ही फक्त ग्लूची लेअर आपल्याला करायची आहे आणि तीसुद्धा 1 ते 2 तास सुकवायची आहे। मग व्हाईट ॲक्रेलिक कलर घेऊन बॉर्डर कंप्लीट करायची आहे। अशा प्रकारे आपली सुंदर रांगोळी तयार झाली आहे। तर पुन्हा भेटूया अशीच सुंदर रांगोळीसहित नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।